नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मला थोडंसं सोमवार होता आज, काल संडे, तर झोपता लेट झालं होतं, उठायलासुद्धा लेट झाला. बघू शकता पाऊस किती धो पडत आहे. जसं ट्रेनमध्ये मी उतरले आणि आज नेमकं छत्री पण विसरले होते मी, तर तुम्ही बघू शकता पाऊस खूप जोरात, एवढा जोरात येऊन गेला ना स्टेशनवर उतरल्या आणि आता पूर्ण बंद झालेलं आहे. पूर्ण पाणी करून टाकलेलं आहे. आणि मी सरांना फोन करून सांगितले होते की सर मला थोडं 5 मिनटं 10 मिनटं लेट होणार आहे. तर सरांनी जे आहे पार्किंगमधून गाडी काढून बाहेर रोडला लावले होते. तर मी बोलता चालता मंडळी तुमच्याशी इथंपर्यंत पोहोचलेली आहे. तर आता इथून जे आहे पाऊस बघा एकदम नेमकं शाळा सुटायच्या टाईमला आणि शाळा भरायच्या टाईमला, शाळेची टायमिंग जसं जवळ येते तसं पावसाचा जो आहे पाऊस तर इथं मी ड्रायव्हरसोबत जे आमचे ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी मी बोलत आहे. तेही म्हणत आहेत 1-2 मिनटंच पाऊस पडला आणि सगळं पाणी करून टाकलेलं आहे ऐन टाईमला. तर आज माझे ड्रायव्हरसुद्धा चेंज झालेले होते. तर बघा सकाळचं जे टाईम आहे ना खूप छान असतं, पॉझिटिव्ह एनर्जी भेटते, खूप छान वाटतं बाहेर. आणि आपली जे गाड्या वगैरे बंद असतात, प्रदूषण नसतं, तर खूप सुंदर वातावरण झालेलं असतं. तर आतमध्ये बसूनच गाडीमध्ये असा एक कोट दिलेला आहे सगळ्यांना आणि बसून मी कोट चेंज करून घेतलेला आहे, म्हणजे कोट घालून घेतलेला आहे. तर आता मुलं पण येतील आणि बघा इथं मी घरी आले. आज लेट झालं होतं, जसं की तुम्हाला मी सांगितले होते. सगळं पसारा जे आहे असंच पडलेलं आहे आणि त्यातच माझं बेसिंग जे आहे जाम झालेलं आहे. तर त्याच्यासाठी मी थोडंसं पावडर आणून ठेवलेले आहे. 2 लिक्विड टाकून त्याला साफ करून घेते. सर्वात पहिले कपडे धुवून घेणार आहे, कपडे धुवून घेते आणि किचन साफ करून घेते आणि झालं तसं तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. आता हे मी सगळं आवरते, ते सगळं आवरून घेते. आधी सगळं घाण पडलेलं आहे, भांडी पडलेले सगळे भरपूर काही, खूप म्हणजे असं पाणी बेसिंगमधलं पाणी जात नाही तर काहीच करता येत नाही. त्यासाठी सगळं पसारा काढून क्लीन कर. तर हे जे मी आहेत आणून ठेवले होते एकदाच 5, तर हे 20 रुपयाला पाऊच भेटतो. खूप छान क्लीन होतो आणि माझं सगळं आवरून मी स्वयंपाक घेतलेला आहे. मी शूट करायला राहून गेलं मंडळी, नंतर क्लिनिंगचा व्हिडिओ मी दाखवला नाही तुम्हाला. तर डायरेक्ट मी स्वयंपाक करून घेतला. आता इथं फटाफट स्वयंपाक आवरलेला आहे कारण 11:30पर्यंत परत मला जायचं आहे. शाळा ज्या आहे सुटणार आहेत आणि इंटरनॅशनल स्कूल जे असतात त्यांची एक्झाम चालू झालेली आहे. आज सोमवार, आजचा पहिला दिवस आहे त्यांचा. तर थोडंसं गडबड होणार आहे, मागं पुढं होणार आहे. टायमिंग तसा जे आहे गेलेला आहे शाळेमध्ये, त्याला उठवून गेले होते मी. त्याची 10वी असल्यामुळे त्यालाही सुट्टी करता येत नाही आणि मी करून देणारही नाही.